पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आशिया चषकामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारली। आशिया चषकामध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर दणदणीत विजय। तिलक वर्माच्या शानदार 69 धावा तर शिवम दुबेच्या 33 धावा। पाक विरोधात कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या। आशिया कप जिंकल्यावर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार। एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी। ट्रॉफी न घेताच मॅच प्रेझेंटेशन संपलं। मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा। टीम इंडियाचा आशिया चषक जिंकल्यानंतर ट्रॉफीशिवाय हटके सेलिब्रेशन। रोहित शर्माच्या सेलिब्रेशन स्टाईलची कर्णधार सूर्यकुमार यादवनं करून दिली आठवण। ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर टीम इंडियाचं भन्नाट सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल। आशिया चषकामध्ये पाकिस्तानला लोळवल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट। भारतानं पाकिस्तानला आशिया कपमध्ये लोळवल्यानंतर भारतीय जवानांनी केला जल्लोष। जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये जवानांनी स्थानिक नागरिकांसोबत केला विजयी जल्लोष। टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सीआरपीएफ जवानांचा जल्लोष। छत्तीसगडच्या सुकमामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये जवानांचा जल्लोष। टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर मुंबई आणि नागपुरात नागरिकांचा जल्लोष। हातामध्ये भारतीय ध्वज घेऊन जल्लोष साजरा। पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफनं भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान। भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना शाहीन आफ्रिदी एक पाय पुढे ठेवून ऐटीमध्ये उभा होता तर हारिस रौफ कमरेवर हात ठेवून कधी एक तास संपतंय असा उभा होता। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे सुद्धा आदेश। मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडून धरणांच्या विसर्ग स्थितीचा आढावा घेतला। स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे जलसंपदा विभागाला आदेश। जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 3,01,824 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांमधून गोदावरीमध्ये विसर्ग। गोदावरीच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी शिरलं। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नांदेड जिल्ह्यामधल्या राहेगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा बसलाय। गावामध्ये 1000 ते 1200 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू सुरू। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 9,828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 69,000 क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। धाराशिवच्या परंड्यामधल्या सीना कोळगाव धरणातून 85,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तर खासापुरी आणि चांदणी धरणातून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। दुधना चांदणी सीना नदीला महापूर आल्यानं परंडा तालुक्यामधल्या सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट जारी। हवामान खात्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर। आज मुसळधार पावसाचा इशारा, खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर। सरकारनं आपत्ती निवारणाची कामं तातडीनं हाती घ्यावी। पंचनामे प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं। राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीवर शरद पवारांचं ट्विट। 233 कोटी रुपये 37 लाख शेतकऱ्यांना कसे पुरणार? हेक्टरी 50,000 मदत मागितली असताना सरकारकडून तुटपुंजी मदत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। राजकारण करण्याची नव्हे तर ही वेळ शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची आहे। एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना अप्रत्यक्षपणे सल्ला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या। सीएम असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली? उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रफुल्ल पटेलांचं उत्तर। 7.5 लाख कोटींचं बजेट तरीही कर्जमाफी का होत नाही? बच्चू कडूंचा राज्य सरकारला संतप्त सवाल। 28 तारखेला छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूरमध्ये आम्ही आंदोलन करणार। 5 ते 7 लाख शेतकरी आंदोलनामध्ये येतील, बच्चू कडूंचा इशारा। जामखेड तालुक्याच्या चौंडी गावामधील विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या घराला पाण्याचा वेढा। आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंच्या घराला भेट देत त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली। कट्टर विरोधक असलेल्या राम शिंदेंच्या कुटुंबाची रोहित पवारांकडून विचारपूस। पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ थेट पुराच्या पाण्यामध्ये उतरले। यावेळेला महिलांना भुजबळांनी धीर दिला। केंद्रांकडून देखील मदत मिळवून देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अंबादास दानवेंचा सहभाग। ढेकू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढलं।
अहिल्यानगरच्या राहत्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यामधल्या शेतीचं मोठं नुकसान. स्थानिकांच्या मदतीनं प्रशासन काम करतंय. आसमानी संकटावर 100% मात करू, राधाकृष्ण विखेंकडून विश्वास व्यक्त. जपानच्या शासकीय दौऱ्यावर असलेले मंत्री इंद्रनील नाईकांनी पूरस्थितीचा घेतला आढावा. यवतमाळमधील पुसद आणि महागाव तालुक्यामधल्या अधिकाऱ्यांची तातडीनं व्हीसीद्वारे बैठक. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना. धुळ्यामध्ये वादळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी. धीर सोडू नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, रावल यांनी शेतकऱ्यांना दिला धीर. धुळ्यामध्ये माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी. शेतीच्या बांधावर जाऊन कुणाल पाटलांनी नुकसानीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. मराठवाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकरी मदत देण्याची गरज, तर राजकारण करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागणार. सांगलीमध्ये जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंची प्रतिक्रिया. ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं भरीव मदत केली पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंची मागणी. अहिल्यानगर शहरातील पूरग्रस्त भागाची निलेश लंकेंकडून पाहणी. जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या अंजनी नदीला मुसळधार पावसानं पूर. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पुलावरून पाणी वाहत असल्यानं एरंडोल शहराचा भडगाव तालुक्यासह इतर गावांचा संपर्क तुटला. जळगावमधल्या गिरणा नदीला पूर. नदीला पूर आल्यानं एरंडोल तालुक्यामधल्या उतरान गावात पुराचं पाणी शिरलं. बसस्थानक परिसरातील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं. धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा पांझरा नदीमध्ये विसर्ग. पांझरा नदीला पूर. अनेक पूल पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पिंपळगावातील ढेकू नदीला पूर. पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान. नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी. अहिल्यानगरच्या कोल्हारमधील राजुरी रोड परिसरामधील शेतीला मुसळधार पावसाचा फटका. पानसरे मळा भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याखाली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलं. मुसळधार पावसामुळे केळी, पपई, कापूस, मिरची, सोयाबीन, मका पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. नुकसान भरपाईची मागणी. उत्तर रायगडमध्ये मुसळधार पावसाचा नागरिकांना फटका. कर्जत तालुक्यामधल्या नेरळमधील कोदिवले गावाला पावसाचा फटका. गावातील घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सोलापुरात बुधवारपासून पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. घरामध्ये पाणी शिरलेल्यांचे पंचनामे पूर्ण होणार. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. मंदिर संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 कोटींची मदत. मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराज औसेकरांची माहिती. शेगावच्या गजानन महाराज संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत. 1,11,00,000चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा. पुण्यामधल्या टॉरल इंडिया कंपनीकडून बीडच्या पूरग्रस्तांना मदत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना किराणा किटचं वाटप. भरत गीते यांच्या कंपनीकडून जीवनावश्यक वस्तू आणि रेशनचं वाटप. धाराशिवच्या त्रिणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. ट्रस्टकडून 51 लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केली थेट मदत. किराणा, भांडी, कुंडी, जीवनावश्यक वस्तूंचं किट दिलं. हिंगोलीच्या कळमनुरीमधील दांडेगाव इथल्या शेतकऱ्यांनी जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो. आमदार संतोष बांगर यांच्यासमोर शेतकऱ्याचा टाहो. लवकरात लवकर मदत देऊ म्हणत बांगर यांनी स्वखर्चातून शेतकऱ्याला आर्थिक मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी चिमुकल्याकडून मदत. ध्रुव लोकरे या चिमुकल्यानं साठवलेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. सदाभाऊ खोतांकडून सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या पूरग्रस्त गावांची केली पाहणी. रयत क्रांती संघटनेकडून पूरग्रस्तांना ब्लँकेटचं वाटप. पुण्यातून मराठवाड्यामधल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात. पुण्यातून धान्यासह इतर वस्तूंची मदत मराठवाड्यामधल्या पूरग्रस्तांना रवाना. पुण्यामध्ये भाजी विक्रेत्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1,13,000चा निधी. भाजी विक्रेत्याकडून पूरग्रस्तांसाठी मदत. मुख्यमंत्री फडणवीस पुण्यामध्ये आलेले असताना त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. धाराशिवच्या भूममधील मांजरा नदीकाठच्या पांढरेवाडीमधील 45 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतरित केलं. राहतं घर सोडून मुलाबाळांसह ग्रामस्थ स्थलांतरित. जालन्यामधल्या घनसावंगी तालुक्यामधल्या रामसगावच्या नागरिकांचं स्थलांतर. जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये विसर्ग सुरू केल्यानं सतर्कतेचा इशारा. रामसगाव हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेलं. पुण्याच्या शिरूरमधील जाते गावात पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी करणं तरुणाच्या अंगलट. तरुणानं स्टंटबाजी करत वाहत्या पाण्यामध्ये दुचाकी टाकली. प्रवाह जास्त असल्यानं तरुण दुचाकीसह वाहून गेला.
सुदैवानं स्थानिकांनी तरुणाला बाहेर काढलं. धाराशिवमधल्या वाघोली पुलावर काजळा गावाजवळ वाहत्या पाण्यातून दुचाकी चालवणं तरुणाच्या अंगलट. दुचाकीचा तरुण पाण्यामध्ये वाहून गेला. स्थानिकांनी सतर्कता दाखवत तरुणाला दोरीच्या साह्यानं बाहेर काढलं. छत्रपती कल्याण खाडीजवळच्या दर्ग्यामध्ये अडकलेल्या 10 जणांची सुटका. कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यानं दर्ग्याला पाण्याचा वेढा बसला होता. नालायकांबरोबर युती करणार नाही असं शिंदेनं सांगितलंय. शिंदेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा. दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे. दळवींची तटकरेंवर टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. सर्व मतभेद बाजूला ठेवून जोमानं कामाला लागा. मुंबई मनपावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. मेहनत केली तर यंदाचा महापौर आपलाच असेल. शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. युती करा असा आग्रह नाही. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. भंडाऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सूचना देताना प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये युती करा असा आग्रह पक्षाचा नाही. पटेलांचं विधान. परिस्थिती कशी बदलते हे लवकरच पाहायला मिळेल. कुणाच्या छातीला तर कुणाच्या कानाला गोळी लागणार, मात्र गोळी जरूर लागणार. भंडाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. हाके सातत्यानं शरद पवारांना टार्गेट करतात. हाकेंना मिशी फुटली नव्हती तेव्हा शरद पवारांनी ओबीसीला आरक्षण दिलं. प्रशांत जगताप यांनी लक्ष्मण हाकेंना लगावला टोला. नांदेडमध्ये आज बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघणार. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघणार. बंजारा समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा. एसटीमध्ये बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध. नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा. मंत्री चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. दसरा मेळावा ऑनलाईन घ्या म्हणणाऱ्यांनी आरएसएसला सल्ला द्यावा. चंद्रकांत पाटलांनी मोहन भागवत यांच्याकडेही प्रस्ताव ठेवावा. ठाकरेंच्या सेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना सुषमा अंधारेंचं उत्तर. महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करा. जातनिहाय जनगणनेच्याद्वारे आरक्षणाचा प्रश्न सोडवा. हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला सल्ला. तर जातीजातींमध्ये भांडणं लावणं हे सरकारचं काम. सपकाळांचा आरोप. काँग्रेस संविधान सत्याग्रह पदयात्रा काढणार. नागपुरात 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम अशी संविधान यात्रा काढणार. युवक काँग्रेस रेशीमबाग कार्यालयामध्ये जाऊन संविधानाची प्रत भेट देणार. पवार साहेबांसोबत आपली तुलना होणार. हे पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हाच माहिती होतं. शरद पवारांच्या काबाला तोड नाही. अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. बारामती बाजार समितीच्या सचिवावर अजित पवार भडकले. कुणाला विचारून 2 कोटींचं डिझेल पेट्रोल उधार दिलं. अजित पवारांचा बारामती बाजार समितीच्या सचिवांना त्यांनी विचारला जा. अजितदादांनी इतकं सोंग केली की आता कोणतं सोंग राहिलंय का असा खोचक सवाल करत बच्चू कडूंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. शब्दाने तुम्हाला पाजर फुटत नाही. आता लोक तुम्हाला गावागावात तुडवतील असा इशाराही कडूंनी दिलाय. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र पुन्हा आक्रमक. 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचं आयोजन. खासदार बाळ्यामामा म्हात्रेंनी दिली माहिती. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा. डोंबिवलीमध्ये भाजप आणि आरएसएस विरुद्ध आंबेडकरवादी आणि कम्युनिस्ट गट आमने-सामने आले होते. आदर्श विद्यालयामध्ये आयोजित आंबेडकरवादी कम्युनिस्ट गटाच्या सभेमध्ये गोंधळ. दोन्ही गटातील कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. जळगावमध्ये ममुराबाद रोडवर माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर छापेमारी. फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. शिंदेच्या सेनेचे नेते आणि माजी महापौर ललित कोल्हेंचा एकूण 8 जण ताब्यात. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनला बॉम्ब न उडवण्याची धमकी. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या लँडलाईनवर आला धमकीचा फोन. धमकीच्या फोननंतर पोलिसांची स्टेशनवर तपासणी. मात्र संशयास्पद काहीही आढळलं नाही. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून